नमस्कार मित्रांनो, न्यूज अँड व्ह्यूजच्या एक्सपर्ट ओपिनियन या कार्यक्रमामध्ये मी विकास मापूरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज वीकेंड एक्सपर्ट ओपिनियनमध्ये आपल्यासोबत आहेत बीड शहरातील यंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेले सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट गोपाल मालू आमच्या स्टुडिओमध्ये आहेत। गोपाल, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये। डीसा डिप्लोमा इन सिस्टीम ऑडिट आणि त्यासोबतच कंपनी सेक्रेटरी असं उच्च विद्या उभूषित असलेले गोपाल आज आपल्यासोबत इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भातील सामान्य माणसाला मनामध्ये असलेले काही प्रश्नांची उत्तरं यावर चर्चा करणार आहे। गोपाल, मी आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला असं विचारू इच्छितो की इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टमेंट हा एक फार मोठा प्रकार सातत्याने आपल्याकडून सांगितला जात असतो सामान्य माणसाला। तर कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे की जेणेकरून इन्कम टॅक्सला पूरक आणि इन्कम टॅक्सची निगडीत असेल असं वाटतं तुम्हाला? विकासजी, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 भारतीय आयकर कायदा 1961 याच्यामध्ये चॅप्टर 6A मध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा टॅक्समध्ये टॅक्सेबल इन्कम जे आहे तर कपात होईल असे काही पर्याय दिले आहेत। त्याच्यामध्ये सेक्शन 80, 80C, 80D, 80G हे भरपूर सेक्शन्स आहेत। त्याच्यामध्ये जास्त करून सर्वसामान्य माणसं ज्याचा वापर करतात किंवा ज्यांना हे परिचयाचे सेक्शन्स आहेत ते आपल्याला माहिती असलेले 80C म्हणजे ज्याच्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसी असतील, PPF असेल, सेव्हिंग स्कीम्स असतील, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स असतील, म्युच्युअल फंड्स वगैरे हे येतात, किंवा 80D मध्ये मेडिक्लेम इन्शुरन्स असेल, हे आपल्याला सर्वसामान्य माणसाला परिचयाचे असलेले ऑप्शन्स आहेत। तर अशा ह्याच्यामध्ये सेव्हिंग्स करून प्रत्येक सेक्शनच्या अंडर काही लिमिट्स दिले आहेत, जसं की 80C मध्ये तुम्ही मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत सेव्हिंग करू शकता आणि तुम्ही तुमचा टॅक्स एक प्रकारे वाचवू शकता। असे काही ऑप्शन्स दिले आहेत। त्याची लिस्ट मोठी आहे पण सर्वसामान्य परिचयाचे जे आहेत ते 80C, 80D वगैरे सेक्शन्स आहेत। बरं, आणि यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जाता त्यावेळेस तुमचा एक सल्ला पण असा असतो की तुम्ही इन्शुरन्स जास्तीत जास्त घेतलं गेलं पाहिजे, किंवा इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये लाईफ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स याचे काय फायदे होतात इन्कम टॅक्सच्या रिटर्न्स मध्ये भरताना, किंवा त्याचे कशा पद्धतीने सांगतात? जसं की मी सांगितलं की 80C मध्ये इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे पर्सनल लाईफ इन्शुरन्स ह्याला कव्हर केलेला आहे, आणि मेडिकल इन्शुरन्स जो हा भाग आहे तो 80D मध्ये कव्हर केलेला आहे। तर सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे आपल्याकडे जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये असं किंवा टॅक्स वाचवायचा आहे तर जास्तीत जास्त इन्शुरन्स पॉलिसीज घ्यायच्या, म्हणजे जास्तीत जास्त प्रीमियम भरायचा। 1.5 लाखापर्यंत प्रीमियम गेला तर ते 1.5 लाख पूर्णपणे आपल्याला सेव्हिंग्स म्हणून वापरता येतात आणि त्यामुळे टॅक्स वाचतो, असा एक सर्वसामान्य म्हणजे हे झालेलं आहे। आणि त्यामुळे तोच पर्याय जास्त करून वापरला जातो, आणि त्यामुळे जे इतर पर्याय आहेत त्या पर्यायाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं। तर मग अशा वेळेस आपण काय सुचवू शकता की आपण मेडिक्लेमचा इन्शुरन्स जास्त घेतला पाहिजे का लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स जास्त घेतला गेला पाहिजे? याच्यामध्ये ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली विकासजी की आपल्याकडे ना लाईफ इन्शुरन्स ही जी गोष्ट आहे ती एक सेव्हिंग्स म्हणून पाहिली जाते। अच्छा, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जरी लाईफ इन्शुरन्स हे सेव्हिंग असलं तरी सेव्हिंग्स पेक्षा जास्त इन्शुरन्स हा असलाच पाहिजे, त्यामुळे त्याचं महत्व आपण नाकारत नाही। पण अडचण काय होते ना की आपण जी इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीज काय करतात की तुम्ही इतका इन्शुरन्स प्रीमियम भरा, तुमचं एवढं इन्शुरन्स कव्हर होईल आणि तुम्हाला 20 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर जे काही टर्म असेल तर तुम्हाला इतका आम्ही तुम्हाला परत रिटर्न्सही देऊ। मग त्याच्यामध्ये बोनस, मिनिमम बोनस वगैरे असे बरेच काही अट्रॅक्टिव्ह हे सुद्धा आहेत। पण हे करत असताना आम्ही जे आमच्या क्लायंटना वगैरे म्हणजे सुचवतो ते असं असतं की तुम्ही इन्शुरन्स काढण्यासाठी जेव्हा जाता तेव्हा तुम्ही इन्शुरन्सवर फोकस करा। तुम्ही इन्शुरन्स काढण्यासाठी गेला आहे, सेव्हिंग करण्यासाठी गेलेला आहे, पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणजे आमचा हा पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे त्यातून आम्हाला मोबदला जास्त आला पाहिजे हा तुमचा उद्देश नाहीये। त्यामुळं लाईफ इन्शुरन्स पेक्षा म्हणजे लाईफ इन्शुरन्स मध्ये नॉर्मल इन्शुरन्स पेक्षा टर्म इन्शुरन्सला जास्त महत्व द्या असं आमचं म्हणणं असतं। म्हणजे काय की एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपण गाडीचा इन्शुरन्स करतो किंवा आपण कमर्शियल इन्शुरन्स मध्ये गोडाऊनचा स्टॉकचा इन्शुरन्स करतो, त्याच्यामध्ये काय होतं इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडून इन्शुरन्स प्रीमियम घेतात, त्या वर्षभरासाठी ते तुम्हाला कव्हरेज देतात। त्या वर्षात जर तुमची काही रिस्क जर ऍक्च्युअल मध्ये ट्रिगर झाली किंवा गाडीचा ऍक्सिडेंट झालाय किंवा गोडाऊनला काही स्टॉक डॅमेज झालाय, आग लागली वगैरे, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचा परतावा मिळतो, नुकसान भरपाई मिळते। पण जर काही घटना घडली नाही तर तुम्हाला 1ही रुपया मिळत नाही, तो तुमचा खर्च झाला।
पुढच्या वर्षी परत तुम्ही नवीन कार्ड तुम्हाला नवीन कार्ड, त्यामुळे तुम्ही मागे भरलेल्या पैशामधून पुढे काही पैसा मिळणार आहे अशातला काही भाग होत नाही. आणि म्हणून टर्म इन्शुरन्स काढणे ज्याच्यामध्ये की तुम्ही आज अशी म्हणजे वेळ आहे की सर्वसाधारणपणे 30 वर्ष वयाच्या पुरुषाला व्यक्तीला एक 10,000 रुपये इन्शुरन्स प्रीमियम मध्ये चांगल्या इन्शुरन्स कंपनीचा 50 लाखापर्यंतचा इन्शुरन्स कव्हरेज मिळतं. त्याच्यामध्ये परत ऍक्सिडेंटल रायडर वगैरे काही स्कीम्स अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुमची नॉर्मल याच्यामध्ये आता भरपूर म्हणजे जशा कंपन्या आहेत त्या पद्धतीनं त्यांच्या नॉर्म्स आणि त्या पद्धतीच्या सवलती पण त्याच्यामध्ये दिल्या गेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात असं आहे की लॉंग टर्मचा इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स आपण घेतला गेला पाहिजे जो बेनिफिटेड राहील एकंदरीत आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी. आता याच्याशीच निगडीत मी तुम्हाला असं एक मला म्हणायचं होतं की मग इन्व्हेस्टमेंट करताना इन्शुरन्स आणि च्या व्यतिरिक्त अजून असे कुठले सेक्टर आहेत की जे सामान्य माणसाला इन्व्हेस्ट करता येतील जे इझिली आता ऍक्सेस आहेत, इझिली आता उपलब्ध आहेत? त्याच्यामध्ये असं आहे की तुमची म्हणजे किती खोलात जायची ही आहे. म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीला जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स वगैरे थोडंसं जरा अवघड वाटतं. तर अगदी बेसिक जर प्लॅनिंग करायची म्हटलं याच्यामध्ये तर तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या. टर्म इन्शुरन्सला मी म्हटल्याप्रमाणे 10,000 रुपये इन्शुरन्स चाललाय. आता प्रश्न असा निर्माण होतो की 10,000 गेले पण मला 1.5 लाखाचं जे सेव्हिंग करायचं आहे टॅक्स वाचवण्यासाठी, मग त्याला काय पर्याय आहे? तर अगदी सोपा जर फॉर्म्युला बघितला, जर तुम्ही 10,000 रुपये जर उदाहरणार्थ आपण जर टर्म इन्शुरन्स मध्ये घातले किंवा 15,000 20,000 घातले, उरलेली अमाऊंट तुम्ही पीपीएफ सारख्या जरी ऑप्शन मध्ये टाकली ज्याचा की खूप कमी वापर होतो. जनरली पीपीएफ मध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड पेक्षा जास्त ईपीएफ जे एम्प्लॉईज आहेत ते ईपीएफ मध्ये जातात. पण पब्लिक ऍसेट जे आहे अदर दॅन एम्प्लॉई सेगमेंट म्हणजे बिझनेस सेगमेंट असेल तर ते लोक पीपीएफचा जास्त वापर करत नाहीत. तर त्या केसमध्ये असं आहे की पीपीएफ हा अतिशय चांगला पर्याय आहे. त्याच्यामध्ये सेव्हिंगही होऊ शकते, इन्व्हेस्टमेंटही होऊ शकते, रिटर्न्सही मिळू शकतात आणि टॅक्सही वाचवला जाऊ शकतो, टॅक्स प्लॅनिंग होऊ शकते. म्हणजे काय की जर तुम्ही एक बेसिक अमाऊंट इन्शुरन्स मध्ये टाकली टर्म इन्शुरन्स मध्ये आणि त्याच्यानंतरची जी अमाऊंट आहे ती जर पीपीएफ मध्ये टाकली तर आज पीपीएफ मध्ये 7.1% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही किती अमाऊंट टाकायची म्हणजे 1 रुपयापासून घेऊन 1.5 लाखापर्यंत तुम्ही कितीही अमाऊंट कितीही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याच्यात टाकू शकता. आणि याच्यामध्ये मिळणारा जो इंटरेस्ट आहे जे व्याज आहे त्याच्यावर टॅक्स नाही. त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटीचा बेनिफिट आहे. बरं, गव्हर्नमेंट पूर्ण त्याची गॅरंटी घेतं त्यामुळे अतिशय सिक्युअर्ड पर्याय. मग ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठीची इन्व्हेस्टमेंट आणि व्यापाऱ्यांसाठीचं जरी काही कर बचतीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता किंवा एखाद्या पर्सनल व्यक्तीच्या संदर्भामध्ये काय सांगू शकतो? व्यापाऱ्यांनी कुठल्या पद्धतीच्या इन्शुरन्सकडे कल असला पाहिजे किंवा त्यांनी कशा पद्धतीने? मी म्हटल्याप्रमाणे टर्म इन्शुरन्स हा एक सर्वसमावेशक पर्याय आहे. जिथं म्हणजे व्यक्ती व्यापारी असो किंवा कोणी असो टर्म इन्शुरन्स हा त्याला चांगलाच पर्याय आहे. मग असं असतं की प्रोप्रायटरशिप बिझनेस मध्ये रिटर्न जे भरलं जातं ते त्याच्या शॉपचं न भरता त्याच्या नावाने प्रोप्रायटरशिप मध्ये. त्यामुळं सेव्हिंग अल्टिमेटली त्या प्रोप्रायटरचीच व्हायची आहे आणि त्याला हा जो पर्याय आहे तो चांगला आहे. मग एकंदरीत आता सध्याचे जे काही इन्कम टॅक्सचे आताचे स्लॅब जे आहे या स्लॅबच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं की ते स्लॅबमध्ये काही बदल असले पाहिजेत का किंवा असले तर ते कशा पद्धतीचे असावेत किंवा त्यात काय फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्यात कव्हर होतील किंवा कव्हर असलेल्या लोकांना त्याचा जास्त फायदा होईल की जेणेकरून टॅक्स भरण्याचा कडचा कल वाढत जाईल? काय वाटतं तुम्हाला? फेब्रुवारी 2020 मध्ये जेव्हा अर्थमंत्र्यांनी युनियन बजेट मांडलं होतं त्यामध्ये 2.5 लाख रुपये हा मिनिमम स्लॅब आहे जोपर्यंत म्हणजे 0 पासून घेऊन 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही. त्याच्यानंतर 2.5 लाखापासून 5 लाखापर्यंत 5% स्लॅब आहे आणि 5 लाखापासून 10 लाखापर्यंत 20% स्लॅब आहे. एक चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मला असं वाटतं की 5% आणि नंतर अचानक 20% ही म्हणजे खूप मोठी याच्यामध्ये पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरण्यासाठी माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं की लवकरच असं होईल किंवा व्हायला पाहिजे की 5 लाखापासून 7 लाखापर्यंत किंवा जे काही असेल तर त्याच्यात एक 10% स्लॅब येणं ही एक ओव्हरऑल बिझनेस कम्युनिटीची किंवा करदात्यांची अपेक्षा आहे आणि ते लॉजिकल आहे कारण पूर्वी हा 10% स्लॅब होता. आता काय झालंय 5 आणि डायरेक्ट 20 हा जो खूप मोठा टप्पा त्याच्यामध्ये कुठेतरी 15चा असावा किंवा 10चा असावा असं असलं पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. अच्छा, आता मला एक म्हणायचं की मागच्या 10 वर्षापासून आपण बीड शहरामध्ये सनदी लेखापाल म्हणून काम करत आहात. तर बीड शहराची एकंदरीत व्यापाऱ्यांची टॅक्स भरण्याकडेची कल
एकंदरीत किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा टॅक्स भरण्याकडचा कल, त्याला मिळणारे त्यातले फायदे, यामध्ये काही बदल तुम्हाला दिसलेले आहेत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, एका दशकामध्ये त्याच्यात वाढ झाली आहे का, कमी झाली आहे का, किंवा त्यात काही फ्लेक्सिबिलिटी आलेली असेल, कसं काय वाटतंय तुम्हाला? विकास याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक की बदलत्या काळानुसार आणि मीडियाही वाढला आहे, ऑनलाईन म्हणजे जी माहितीचा प्रसार होतो आहे सोशल मीडियावर वगैरे, याच्यामुळे टॅक्स भरण्याबद्दलचा अवेअरनेस निश्चितपणे वाढलेला आहे. आम्ही ते अनुभव घेतोय. त्याच्यानंतर सरकारी ज्या पॉलिसीज आहेत, जसं की डिमॉनिटायझेशन असेल, त्याच्यानंतर जीएसटी आला असेल, त्यामुळे वातावरण निर्मिती झाली की आता टॅक्स न भरता म्हणजे राहणं हे थोडंसं असुरक्षितपणाची भावना आलेली आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न नंबरचा का होईना पण फॉर्म भरला गेला पाहिजे, कमीत कमी रिटर्न भरला गेलं पाहिजे. त्याच्यानंतर लोकांचं असं आहे की होम लोन वगैरे घ्यायचं असेल, व्हेकल लोन घ्यायचं असेल तर 3 वर्षाचे रिटर्न्स लागतात. पूर्वी 2 वर्षाचे रिटर्न्स एकसोबत भरता यायचे. 2 वर्षात 3 लागतात, 3 रिटर्न्स लागतात. पूर्वी 2 वर्षाचे रिटर्न्स एकसोबत भरता यायचे. आता असं झालंय की गव्हर्नमेंटनं 2 वर्षापूर्वी एकच रिटर्न एका वेळेस भरता येईल, म्हणजे 2 वर्षाचे रिटर्न्स भरता येत नाहीत, असं काही बदल केलेले आहेत. आणि त्यामुळं त्या कारणानं सुद्धा टॅक्स रिटर्न भरण्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे, मोठ्या प्रमाणात. अजून एक विषय सातत्याने समोर येत असतो की हिंदू अनडिवायडेड फॅमिली या संदर्भातले जे काही टॅक्सेसच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बोललं जातं, तो कशा पद्धतीने आता त्याला फेस केला जात आहे, इन्कम टॅक्सच्या एकंदरीत ह्या सगळ्या ह्याला हे कशा पद्धतीने ट्रीट केलं जाईल? मुळात हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे काय की हिंदू एकत्रित कुटुंब पद्धती जी आपल्याकडे आपण सहजासहजी म्हणजे बोललं जातं. तर इन्कम टॅक्समध्ये HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली हा एक आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्ती आहे असं ट्रीट केलं जातं. इन्कम टॅक्समध्ये जे 7 व्यक्तींचे प्रकार दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल, असोसिएशन ऑफ पर्सन असेल, त्याच्यामध्ये HUF ही एक कृत्रिम व्यक्ती आहे. HUF मध्ये काय होतं की जे तुम्हाला वडिलोपार्जित आलेलं उत्पन्न आहे, जे तुमचं वैयक्तिक उत्पन्न नसून ते तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न आहे, आणि त्यामुळे त्या शेतीवर मिळणारं जे शेतीचं उत्पन्न असेल किंवा वडिलांचं घर तुमच्या नावावर शिफ्ट झालेलं आहे आणि त्याचा तुम्हाला किराया मिळतो आहे, तर हे जे उत्पन्न आहेत जे की तुमचे वैयक्तिक नसून तुमच्या कुटुंबाचे आहेत, त्याला HUF मध्ये म्हणजे टॅक्सेबल असं गृहीत धरलं जातं. आपल्याकडे चूक जी सर्वसाधारणपणे केली जाते ती अशी, किंवा शेती माझी आहे आणि मग उत्पन्नही माझ्या नावावर टॅक्सेबल होईल, किंवा घर माझं आहे माझ्या नावावर टॅक्सेबल होईल. पण ह्याच्यामध्ये असं आहे की ते तुमच्या HUFचं उत्पन्न आहे, ते तुमच्या उत्पन्नामध्ये न घेता त्याच्यावर तुमच्या नावावर ते टॅक्सला क्लेम न करता HUFचं रिटर्न भरता येऊ शकतं. ते करायला पाहिजे. तर ते सर्वसाधारणप्रमाणे आता हा HUFचा रिटर्न भरण्याचा कल आता कमी आहे का वाढलेला आहे? पूर्वीपेक्षा हा नक्कीच वाढला आहे, परंतु आजही HUFचं जे प्रमाण आहे, म्हणजे HUF क्रिएट करणं किंवा अगदी HUFचे पॅन कार्ड सुद्धा काढले जात नाही. म्हणजे आम्ही बऱ्याचदा असं पाहतो की वडिलांची प्रॉपर्टी जेव्हा मुलगा विकतो, आमचे क्लायंट विकतात, तेव्हा ते रजिस्ट्रीला पॅन कार्ड सुद्धा स्वतःच देतात, कारण त्यांना माहितीच नसतं की ही HUFची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे आम्ही त्यांना जर आम्हाला अगोदर विचारलं तर सांगतो की ही प्रॉपर्टी HUFची आहे, तुमचं HUFचं पॅन कार्ड काढा, त्यासाठी एक ॲफिडेव्हिट बनवावं लागतं आणि पॅन कार्डचं झाल्यानंतर बँक अकाउंट उघडता येतं आणि त्याच्यामध्ये हे सगळे व्यवहार करता येतात. तर मित्रांनो, इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भातील आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची एक ओझरती चर्चा आता आपण आमच्या स्टुडिओमध्ये गोपालजीनं आमच्यासोबत केलेली आहे. या संदर्भामध्ये खरं तर हा विषय इतक्या कमी कालावधीमध्ये येणारा नाही. रिटर्न भरण्यासाठी म्हणून आपल्याला किती कालावधी दिला जातो जनरली? असं आहे की आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर 31 जुलैपर्यंत, म्हणजे एप्रिल, मे, जून आणि जुलै हे 4 महिने आपल्याला रिटर्न भरण्यासाठी मिळतात. आता कोरोनामुळे जे लॉकडाऊन होतं त्यामुळे ह्या तारखा वेळोवेळी वाढवण्यात आलेला आहे. दरवर्षी जो आहे तो पिरियड 31 जुलैपर्यंत असतो. त्याच्यापर्यंत आपण रेग्युलर रिटर्न भरू शकतो. त्याला बिलेटेड रिटर्न ही एक कन्सेप्ट आहे, म्हणजे कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठराविक लेट फीज भरून आपल्याला रिटर्न भरता येतं. तशा पद्धतीने रिटर्न भरण्याची तारीख जी आहे ती 31 डिसेंबरपर्यंत आहे. गोपालजी, मला अजून एक छोटासा मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय की आपण शेअर मार्केटमध्ये आता पाहतोय की आपण 55 ते 58, 60 हजारापर्यंत शेअर मार्केट गेलं. या सामान्य माणसाला शेअरमध्ये आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची एक ओढ असते, उत्सुकता असते, तर ती कितपत सेफ राहील, त्याचा काय बेनिफिट आता मिळेल येत्या काळामध्ये?
शेअर मार्केटमध्ये सध्याला एक हॉट विषय झालेला आहे. म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं ज्या स्पीडनं शेअर मार्केट वाढलेलं चाललं आहे, BSEचा किंवा NSEचा सुद्धा, तर प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आकर्षणाचा भाग झालेला आहे. पण विषय असा आहे की ह्याच्यामध्ये आम्ही जो एक नोंद घेतो ज्या गोष्टीची ती अशी आहे की शेअर मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ट्रेडिंगच्या अँगलला घेतला जातो. म्हणजे काय की आज विकत घेतलेला शेअर उद्या व्यापारामध्ये विकायचा आहे. आणि याच्यामध्ये ते शेअर मार्केट हे अर्निंगचा सोर्स न होता तो एक प्रकारे जुगाराचा सोर्स होता. म्हणजे थोडासा दुःखद भाग आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जाताना आम्ही दोन गोष्टी सांगतो. एक तर असं की हाय रिस्क हाय रिटर्न हा फंडा सगळीकडेच लागू होत असतो. म्हणजे शेअर मार्केट हा रिस्क फॅक्टर वाला विषय आहेच. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जाताना रिस्क असेसमेंट करून म्हणजे याच्यामध्ये रिस्क आहे याची नोंद घेऊनच व्यक्तीनं इन्व्हेस्ट करावं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ट्रेडिंग ह्या म्हणजे बाबतीत किंवा ह्या गोष्टीच्या नजरेनं न पाहता त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट ह्या नजरेनं पाहावं. म्हणजे काय की आपण एखाद्या बिझनेसला जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण तो बिझनेस विकायची काही का करावी. तो बिझनेस जेव्हा वाढणार आहे ती कंपनी जेव्हा म्हणजे लॉंग टर्म मध्ये त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याचे बेनिफिट जास्त होईल. अगदी बरोबर आहे. म्हणजे शेअर्स घेतले ट्रेडिंग तुम्हाला फार कमी कालावधीत कमी परतावा मिळणार आहे. ते एक म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे, कदाचित त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. पण जर लॉंग टर्म मध्ये म्हणजे कमीत कमी 5 वर्षाचा एक म्हणजे दृष्टिक्षेप जर ठेवला आणि त्या दृष्टिकोनातून जर इन्व्हेस्टमेंट केली तर शेअर मार्केट हे खूप चांगलं रिटर्न देऊ शकतं. लहान्या टर्ममध्ये ज्याला आपण शॉर्ट टर्म मध्ये होतं काय की शेअर मार्केट हा वेगवेगळ्या सेंटिमेंट्सवरती किंवा वेगवेगळ्या जागतिक घडामोडीवरती सरकारी पॉलिसी त्याच्या होणारे बदल ह्याच्यावरती तो रिॲक्ट करत असतो. आणि त्यामुळे तुम्ही आज घेतलेले शेअर्स कदाचित उद्या त्याची व्हॅल्यू त्या पॉलिसीच्या ह्याच्यामुळे कमी होऊ शकते. लॉंग टर्म मध्ये अल्टिमेटली आपली इकॉनॉमी खास करून भारतीय म्हणजे इकॉनॉमी जी आहे ती ज्या पद्धतीनं ग्रो करत आहे ते बघता शेअर मार्केटमध्ये खूप संधी आहेत. म्हणजे आपल्याकडले फंड्स जे अतिरिक्त फंड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण रिस्क घेण्याची तयारी करू शकतो ते फंड शेअर मार्केटमध्ये टाकायला काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये एक अभ्यासपूर्ण पद्धतीनं इन्व्हेस्ट करावं. आणि त्याशिवाय जर कन्सल्टन्सी म्हणजे प्रोफेशनल कन्सल्टन्सी घेऊन शेअर मार्केटमध्ये त्या संदर्भामध्ये डिमॅटिंग करून मगच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि कंपन्या जर तुम्ही चांगल्या निवडल्या त्याच्यामध्ये 5 वर्षाचा वगैरे हे ठेवून चांगले रिटर्न्स चांगले म्हणजे डेली ट्रेडिंग त्याच्यामध्ये नाही केली तर ती जास्त फायदेशीर नाही. डेली ट्रेडिंगपेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा कधीही चांगला पर्याय आहे. आणि समजा आपल्याला शेअर्स कोणते घ्यायचे त्याच्याबद्दलची कल्पना असणं जसं अवघड तज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच ते घेऊ शकत नाही. त्याला दुसरा पर्याय म्युच्युअल फंड्स आहे. म्युच्युअल फंड्स मध्ये होतं काय की तुमचे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड्स हँडल करणाऱ्या एका व्यक्तीकडे देता. ती व्यक्ती म्हणजे असं समजून झाला की ती एक एक्सपर्ट व्यक्ती आहे. तुमच्याकडून आलेले पैसे ते जमा करून त्याला आपलं प्रोफेशनल नॉलेज वापरून एक्सपर्ट नॉलेज वापरून ती व्यक्ती योग्य त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करते. त्याला म्हणजे त्याचा योग्य परतावा मिळण्याची हमी मिळण्याची एक प्रकारे हमी शेअर्स पेक्षा म्युच्युअल फंड मध्ये जास्त नक्कीच. कारण ते प्रोफेशनली हँडल होतं आणि त्याला ती व्यक्ती पूर्ण वेळ देत असल्यामुळे त्या शेअर्स बद्दलचा पूर्ण अभ्यास ती ठेवते. त्या शेअर्सला कधी विकायला पाहिजे, कधी शेअर्स बदलून दुसऱ्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ह्याचे योग्य निर्णय ती व्यक्ती घेऊ शकते. आणि त्याच्यातून ते रिटर्न्स तुम्हाला ते खर्च जातात त्यांचे काही खर्च जातात ते तुम्हाला पास ऑन होऊ शकतात. आणि त्यामुळे शेअर्स कडे न जाता जर म्युच्युअल फंड्स कडे गेलं तर म्युच्युअल फंड्स हा सुद्धा एक चांगला पर्याय होऊ शकतो. म्हणजे एकाची 2020 मध्ये ज्या लोकांनी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ज्यांनी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले त्यावेळेस शेअर मार्केट जवळजवळ 36,000 38,000 ह्या रेंज मध्ये होतं. आज शेअर मार्केट 56,000 चाललेलं आहे. तर त्या व्यक्तींनी खूप चांगले रिटर्न्स कमवले. आणि शेअर मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज ह्या येत असतात. किमान आपण 2 ते 3 वर्षाची शेअर मधली गुंतवणूक ठेवली पाहिजे. कमीत कमी 3 वर्षाची गुंतवणूक असली पाहिजे. 3 ते 5 वर्षाची 3 ते 5 वर्षाची असली पाहिजे. जास्त कमीत कमी 3 वर्ष 4 वर्षाची ठेवली पाहिजे जेणेकरून जे शॉर्ट टर्म मध्ये येणारे जे अप अँड डाऊन्स आहेत त्याला आपण मात करू शकतो आणि चांगले रिटर्न्स मिळवू शकतो. मित्रांनो, इन्कम टॅक्स आणि त्या संदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट्स या संदर्भामध्ये आज आपल्याबरोबर गोपालजी यांनी जी चर्चा केली मी गोपालजींचेही आभार मानतो. आणि आजच्या ह्या एक्सपर्ट ओपिनियनला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं असं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद.